नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पुरण बनवूया। पण चणा डाळ 7-8 तास भिजत ठेवलेली पाण्यामध्ये आणि आता ती कुकरला मी 3 शिट्या मीडियम गॅसवर 3 शिट्या काढल्यात स्लो गॅसवर। अशी मऊ अशी शिजलेली बघा, एकदम मऊ झालेली आहे। शिजता वेळा डाळ भिजेपर्यंत पाणी टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं तेल टाकायचं। जे मऊ शिजलेले आहे पुरण आपण असं एका चाळणीमध्ये काढून घेऊया। पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। हे आपण आता पुरण चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे। पाणी निचरेपर्यंत पूर्ण आपण साईडला ठेवून देऊया। आपण आता डाळीचं पाणी निचरेपर्यंत पीठ मळून घेऊया। हे मैदा घेतलाय, 3 चमचे मैदा आहे। मी चमच्याचा मेजर घेतलाय। पूर्ण चाळून चांगला घ्यायचा। पीठ चाळल्याने थोडा हलका होतो। 3 चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं। तुम्ही ज्या मेजरमेंटने पीठ घ्याल मैदा, त्या मेजरमेंटने गव्हाचं पीठ घ्यायचं। तुम्हाला आवडत असतील तर पूर्ण मैद्याचं पण बनवू शकता, कोणी गव्हाच्या पण बनवतात। आणि आम्हाला असे दोन्ही पिठं मिक्स करून पुरणपोळ्या बनवायला आवडतात। थोडं मीठ टाकूया, चिमूटभर हळद, एक जीव मिक्स करून घेऊ। हळद आणि मीठ टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं चांगलं। तर पाणी टाकून मळून घेऊया आपण। मी तुम्हाला असे सेक्रेट टिप्स सांगणार आहे मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या होण्यासाठी। व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा। पीठ आपलं मळून झालेलं आहे। तर आता आपण असं मळायचं, परत आपल्याला परत एकदा मळायचं आहे त्याला चांगलं। मळून टोप घ्यायचा, त्याच्यामध्ये पीठ ठेवायचं। पीठ भिजेपर्यंत त्याच्यात पाणी ओतायचं। ह्याच्याने आपल्या पुरणपोळ्या पूर्ण मऊ लुसलुशीत होतात, एकदम सॉफ्ट बनतात। असं भिजेपर्यंत पाणी ठेवायचं, झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊया। आता हे बघा, असं भांडं घ्यायचं, खाली पातेलं घ्यायचं, त्याच्यावर चाळण ठेवायची। असं थोडं थोडं करून पुरण पिसून घ्यायचं असं पूर्ण। गरम गरम असतं तर पटापट होतं। पावभाजीचा मॅशर तुमच्याकडे असला तर त्याच्याने पण पटापट होतं। माझ्याकडे नाही आहे तो, म्हणून मी तांब्याचा वापर केला। तरी पटापट होतंय ना ह्याच्याने पण। हे बघा, असं खाली पडतं पुरण। हे बघा, आपलं पुरण आता वाटून झालेलं आहे। आता आपण त्याच्यात गूळ टाकूया। अर्धा किलो डाळ होती, 1/2 किलोपेक्षा जास्त गूळ आहे। मी अंदाजाने घालते। आम्हाला थोड्या गोडच आवडतात पुरणपोळ्या। आता आपण गॅस चालू केले, त्याच्यावर ठेवूया।
गूळ मिक्स होईपर्यंत त्याला ढवळून घ्यायचे. पूर्ण असं पातळ होतं आणि ते घट्ट होईपर्यंत आपण मीडियम गॅसवर ढवळत राहायचं. अर्धा पाऊण तास लागतं घट्ट होईपर्यंत असं ढवळत राहायचं. हे बघा आपलं आता पुरण घट्ट होत आलेलं आहे. हे बघा घट्ट झालेलं आहे. असं चमच उभा करून बघायचा. असा उभा चमच राहिला तर पुरण आपलं झालेलं आहे. पुरण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण पाण्यात पीठ ठेवलं होतं. 15-20 मिनटं झालेली आहेत. आपण काढून घेऊया आता. चांगलं मळून घ्यायचं रगडून. जेवढं पीठ चांगलं मळू तेवढं पुरणपोळी चांगलं लुसलुशीत होतात. तेल टाकून घेऊया आपण. तेल टाकून मळून घ्यायचं परत. एकदम मऊ गोळा तयार करायचं. पीठ मळून घेतलंय मऊ असं पीठ. आता थोडं असं 5-10 मिनटं झाकून ठेवूया. थोडी विलायची पावडर टाकूया. मिक्स करून घेऊया. पुरण आपला रेडी झालेला आहे. आपण आता पुरणपोळ्या लाटायला घेऊया. पण आता लाटायला घेऊया. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लावायला थोडं गोलम. या सातमध्ये भरून घ्यायचं पुरण. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. असे दाबून घेऊन लाटून घ्यायचं पुरणपोळी. हलक्या हाताने लाटायचे. सारखं असं सगळं सारखं पुरण एकदम पसरतं सगळीकडे. हलक्या हाताने लाटत जायचं. बघा नुसतं पुरण सगळीकडे पसरलेलं आहे. पातळ अशी लाटून घ्यायची. गॅसवर तवा ठेवून पुरणपोळी भाजून घ्यायची. हे बघा आपली पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे बघा. एक बाजू भाजली का दुसरी बाजू पलटवायची. तूप लावून घ्यायचं. अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या तयार. हे बघा आपल्या मऊ आणि लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर अशा नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर सुविधा किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.